शंकनाथ न्यूज चॅनलच्या शंकनाथ टॉक शो या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आज मराठा आरक्षण या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। या टॉक शो मध्ये या विषयावर बोलण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा परिचय मी आपल्याला सगळ्यांना करून देतो। सगळ्यात पहिले उपस्थित आहेत श्री अनिल अहिरकर। नमस्कार। अनिल अहिरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत। पक्षाचं उपाध्यक्षपद आणि नागपूर जिल्हा अध्यक्षपद त्यांनी यापूर्वी भूषवलेलं आहे। एक उत्तम व्यावसायिक अशी त्यांची नागपूर शहरात ओळख आहे। त्यानंतर आपल्याकडे उपस्थित आहेत श्रीयुत पंकज निंबाळकर। नमस्कार। पंकज निंबाळकर हे मराठा सेवा संघाचे नागपूर जिल्ह्याचे सचिव आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो। याच्यानंतर नरेश बर्डे जे भाजपाच्या ओबीसी आघाडीचे पश्चिम नागपूर आपण या आघाडीचे अध्यक्ष आहात। सगळ्यात पहिला माझा या विषयावरचा जो प्रश्न आहे तो आहे नरेश बर्डे सरांना। सर, मला सांगा की मराठा आरक्षण या विषयाची गरज आजच्या स्थितीत नेमकी काय जाणवते तुम्हाला? मराठाच्या आरक्षणाबद्दल 2016ला मराठ्यांनी एक मोर्चा काढून एक मराठा लाख मराठा, त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे नेते, त्यांनी त्यावेळेस मराठ्यांच्या प्रश्नाला, मराठ्यांचे जे काही प्रश्न होते सामाजिक आर्थिक आणि मागासलेले, त्यावर त्यांनी एक तोडगा काढून मराठ्याला आरक्षण दिलं होतं आणि ते हायकोर्टामध्ये स्टँडही झालं होतं। आणि त्यानंतर महाविकास आघाडीची सरकार आली, त्यांनी 2.5 वर्ष ती सरकार राहत असताना सुप्रीम कोर्टामध्ये जे काही अपीलमध्ये गेलेले लोक होते तिथे कागदपत्र पुरवले नाही किंवा त्याच्या पाठलाग केला नाही, त्याच्यामुळे ते सुप्रीम कोर्टात फेल झालं। त्या मराठाबद्दल आरक्षण त्यांना द्यायलाच पाहिजे। प्रत्येक माणसाला आरक्षण आहे। आरक्षण हा मुद्दाच महत्त्वाचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्यावेळेस जे रंजले लोक आहेत, जे प्रवाहाच्या बाहेर आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल त्यासाठी हा आरक्षण निर्माण केलं होतं। त्यावेळेस पंजाबराव देशमुख त्या कमिटीमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी आव्हान केलं होतं सगळ्यांना का बाबा तुम्ही हे आरक्षण कुणबी तुम्ही करा। त्यावेळेस काही लोकांनी, विदर्भातल्या लोकांनी कुणबी हा शब्द वापरला आणि तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी त्याला वापरलं नाही। त्यामुळे ते आरक्षण जे कुणबी झाले त्यांना ते ओबीसीमध्ये आले आणि त्यांना आरक्षण मिळालं आणि मराठ्यांना राहिलं। ती खंत त्यांना राहिली असेल। आता मराठा समाजामध्येही प्रत्येक माणूस म्हणजे आर्थिकदृष्ट्या मोठा झालेला नाही आहे, काही आहे त्यांच्याही समाजामधले। त्यांच्या समाजातले जे मराठा समाजातले जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, सामाजिकदृष्ट्या मागेलेले आहे, त्यांचा एक छोटासा आवाज बाहेर निघाला। त्यामुळे त्यांनी हा आरक्षणाचा प्रत्येक वेळेस आंदोलनं किंवा हे करण्याचा त्यांचा उद्देश राहत होता का जेणेकरून आम्ही मोठे जे 20% मराठे जे आर्थिकदृष्ट्या चांगले आहेत आणि पण 80% जे मराठा आहेत ते बिचारे घरी शेती करतात, शेतीवर व्यवसाय करतात, त्यांच्या पोरांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल यासाठी त्यांनी ते आंदोलन उचललेलं आहे। त्या आंदोलनाचा त्यांचा तो प्रयत्न चालू आहे। पंकज निंबाळकर सर, तुम्ही काय सांगाल याबाबत? इथे एक महत्त्वाची बाब मी माझ्या मराठा सेवा संघाच्या वतीने स्पष्ट करू इच्छितो की मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून म्हणजे 1990 पासून आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी सुरुवातीपासूनच ही भूमिका घेतली होती की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे। परंतु जसं नरेश भाऊंनी सांगितलं की काही म्हणजे पंजाबराव देशमुखांच्या आव्हानानंतरही काही मराठे स्वतःला मराठीच म्हणवत राहिले, ते कुणबी समाजामध्ये सामील झाले नाही आणि त्यामुळे त्यांना ओबीसीचे जे सर्टिफिकेट्स मिळू शकले नाही आणि आरक्षणसुद्धा मिळू शकलं नाही। परंतु जशी आता वेळ निघत गेली त्या पद्धतीने हा समाज या समाजाच्या लक्षात आलेला आहे की आपण इकॉनॉमिकली मागे पडत चाललेलो आहे आणि वेळेच्या गरजेनुसार आज हा समाज आरक्षणाची मागणी करतो आहे। मी नेहमीच म्हणजे भाऊंनी जसं मराठा मोर्चाचा उल्लेख केला, नागपूरमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन करताना मराठा सेवा संघाची भूमिका अतिशय महत्त्वाची होती। या काळामध्ये आम्ही 13ही तालुक्यामध्ये गावोगावी फिरलो, लोकांना एकत्र केलं।
कुणबी समाज या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेला होता, हे प्रकर्षाने मला सांगावंच वाटेल. त्यात नरेशभाऊ स्वतःसुद्धा सामील झालेले होते. आर्थिक पाठबळ म्हणा किंवा इतरही गोष्टी. तर आमची 1990 पासून हीच भूमिका राहिलेली आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं. मराठा मोर्चांची सुरुवात झाल्यानंतर आदरणीय खेडेकर साहेबांनी सुरुवातीला सांगितलं होतं की जातीनिहाय मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, ते शक्य नाही, आणि त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळू शकतं. मधल्या काळात नारायण राणे समिती गठीत झालेली होती. नारायण राणे समितींनी 16% आरक्षणाची शिफारससुद्धा केली होती. त्यानंतर आलेल्या सरकारने 13% आरक्षण हे मराठ्यांना लागू केलेलं होतं. परंतु ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही. आणि नरेश भाऊ यानंतरही सांगू शकतो की कुठल्याही राज्याने दिलेलं आरक्षण हे केंद्रामध्ये टिकू शकत नाही. आपणा सर्वांना ही जाणीव असेलच. कारण तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने 60ची सुद्धा मर्यादा त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत पार केली, त्यानंतर केंद्र सरकारने एक कायदा बनवला की आरक्षणाच्या बाबतीत कायदा करण्याचा अधिकार फक्त हा केंद्र सरकारला राहील. त्यामुळे एका बाबतीत नरेश भाऊंच्या मी असहमत आहे की राज्य या बाबतीत कुठलाही कायदा करू शकत नाही, आणि राज्यांनी केलेला कायदा हा सुप्रीम कोर्टात स्टँड होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे खेडेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण द्यायला हवं. परंतु आमची या ठिकाणी स्पष्ट भूमिका अशी आहे की म्हणजे या आधीच्या सरकारने जे 13% आरक्षण मराठ्यांना जाहीर केलेलं होतं ते 13%, महाराष्ट्रामध्ये असलेलं ओबीसींचं 19%, याला 2 गहना प्लस करा. मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या, त्यांना ओबीसीमध्ये घाला, आणि ह्या दोन्ही मिळून हा कोटा वाढेल, जेणेकरून विदर्भामधील कुणब्यांना त्या आरक्षणाचा लाभ होईल. म्हणजे 19+13 मला वाटतं 32 वगैरे होतील. म्हणजे 32% आरक्षणाचा लाभ विदर्भामध्ये कुणब्यांना होईल आणि 32% आरक्षणाचा लाभ मराठवाड्यातील मराठ्यांना होईल. तर मराठा सेवा संघाची भूमिका मराठ्यांना सुरुवातीपासून आरक्षण देण्याची राहिलेली आहे. धन्यवाद. अनिल अहिरकर आपल्या सोबत आहे. अनिल, तुम्हाला आरक्षण या विषयावर नेमकं काय म्हणायचं? मला असं सांगायचं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक जाती व्यवस्था होत्या, गुण्यागोविंदाने नांदत होते, परंतु काही जातीमध्ये त्यांना पुढे आणावं, मुख्य प्रवाहात आणावं, याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, तर 10 वर्षापर्यंत ते असावं, जेणेकरून ते मुख्य प्रवाहात येतील व त्यानंतर याची गरज नाही, असं हे याकरता म्हणालेले आहे की आज आम्ही जे बघतो आहे जातीपातीमध्ये जे महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये जे राजकारण होते आहे, यामध्ये मनुष्याच्या मनामधून दुसरा मनुष्य हा जातीच्या त्या पातीचा असं जे सुरू आहे ते कुठेतरी मला योग्य वाटत नाही. 1976 आम्ही उमेश बाबू चौबे नागपूरचे जे होते त्यांच्यासोबत मी आंदोलन केलं होतं की आर्थिकतेच्या आधारावर सर्व सवलती मिळाव्या. आज समानतेच्या दृष्टिकोन जर आपल्याला पुढे जायचं असेल तर जातपात धर्म न बघता खरंच ज्याची गरज आहे आर्थिकतेमुळे जे मागे राहतात त्यांना ह्या सर्व सवलती मिळाव्या, याकरता मी स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करू इच्छितो. मी सुद्धा ओबीसीमध्ये येतो, पण मी माझ्या समाजामध्ये सुद्धा पहिल्यांदा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी याला म्हटलं होतं की मला यामध्ये पडायचं नाही. मी आपल्या कर्तृत्वाने पुढे जाण्याकरता जे लोक प्रयत्न करतात ते आज प्रवाहामध्ये पुढे गेलेले मला दिसत आहेत. व जे नुसतं सरकारकडे हातच फैलवत आहे आम्ही, तो समाज कुठेतरी मागे पडत चाललेला असं मी म्हणजे वास्तविकता भयान वास्तविकता ही या प्रकारची आहे. तर कुठेतरी हे संपवलं पाहिजे. आपसातले भांडणं मिटले पाहिजे. याकरता मिटण्याऐवजी हे हळूहळू वाढते आहे, ते फार चिंताजनक आहे. मुळात आरक्षणच नको अशी भूमिका अनिल अहिरकर यांनी मांडलेली आहे. नरेशजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. मला एक सांगा की कुठल्याही राजकीय पक्षाचा त्याचे राजकीय कारणं असतील की मराठ्यांच्या आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही अशी स्थिती आहे. सगळे आरक्षण द्यायला तयार होत आहेत आणि तरी ते लागू होत नाही. ही काय गंमत आहे? नाही, सरकारची इच्छा आहे. राज्य मला निंबाळकर साहेबांनी जे म्हटलं का तामिळनाडूमध्ये त्याच्या सरकारने ते 76% लागू करून घेतलं, मला म्हणायचं आहे का जर इथे मॅक्झिमम आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री झाले आहे, यशवंतराव चव्हाणापासून घ्या
तर सगळे अशोक चव्हाण असो, अजून भरपूर असे कितीतरी मुख्यमंत्री झाले. त्यांनी त्यावेळेस जी ती भूमिका घेतली असती. मी तुम्हाला सांगतो तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी 2017मध्ये हा कायदा आणला का 50%च्या वरती, सुप्रीम कोर्टाने 2007ला असा कायदा आणला का 50%च्या वरती जे आरक्षण आहे ते राज्य सरकारला देता येणार नाही. त्यांनी आपल्याकडे ते अधिकार ठेवले. पण 2017च्या पहिले हा कायदा खुला होता. म्हणजे आरक्षण, मी तर असं म्हणतो का 100% आरक्षण, 100 लोगों जिनकी जितने हिस्सेदारी वो उनका आरक्षण में परसेंटेज रहेगा, वो कर दो, कोई फरक नहीं पड़ा, वो भी अच्छा आहे. म्हणजे प्रत्येकाच्या जे समाजामध्ये विखुरलेल्या विचाराच्या जाती आहेत, जेवढ्या प्रमाणामध्ये त्यांच्या जातीने जनगणनेप्रमाणे जे पर्सेंटेज तेवढं त्यांना आरक्षण देऊन द्यायचं, हा एक उपाय आहे. परंतु जे निंबागडे साहेबांनी सांगितलं का राज्य सरकारला अधिकार नाही आहे, राज्य सरकारच्या शिफारसीनंच केंद्रात जातं. पण आता सुप्रीम कोर्टाने अट टाकल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. आणि आमचं जे राज्य सरकार आहे ते या गोष्टीवरही का म्हणते त्याला ACBC स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासच्या अंतर्गत 10% सुवर्ण जातीला आरक्षण दिलं आहे आपल्या मोदी साहेबांच्या सरकारमध्ये. तर अशा प्रकारचं मराठाला जर ते आम्हाला आरक्षण त्या समाजाला मिळालंच पाहिजे, प्रश्नच उठत नाही. तेही भागीदारी आहे, त्यांना सगळ्या लोकांना आरक्षण आहे तर त्यांनाही मिळालं पाहिजे. परंतु ते आरक्षण OBCचं पर्सेंटेज जे 52% आहे ते कमी न करता, कारण का OBC म्हणजे 400 जाती आहे, त्या 400 जातीच्यावर हा अन्याय होईल. त्यांना एक स्पेशल तुम्ही त्या याच्यामध्ये तुम्ही करा, किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जो 50%चा आहे त्याला वाढवा. हा सगळा आता घोळ आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. त्यांनी जर केलं तर होऊ शकतं. पंकजी, मला एक सांगा की आतापर्यंत महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणामध्ये प्रभाव जो आहे तो मराठ्यांचा राहिला. नरेशजी म्हणाले तसं मुख्यमंत्री बहुतांश मराठा समाजाचे राहिले. सगळी साखर कारखानदारी पासून तर सगळे मोठे उद्योग जे आहेत किंवा घराणे जे आहेत ते सगळे मराठ्यांचे आहेत. असं असतानाही म्हणजे एक सधन समाज म्हणून मराठ्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. अशा वेळेला मराठा आरक्षणाची गरज तुमच्या दृष्टीने किती आहे? अगदी महत्वाचा प्रश्न आपण विचारला आणि या प्रश्नाची वाट मी नेहमी बघत असतो. कारण पहा, तुम्ही मला 20 नावं देऊ शकाल जे धनदांडगे किंवा धनाढ्य मराठे आहेत. मी तुम्हाला 1000 नावं देऊ शकतो की ज्यांची परिस्थिती मराठा समाजातील गरिबी रेषेच्या खाली आहे. म्हणजे मला एक म्हणायचं आहे की ही 20 नावं म्हणजे समाजामध्ये आपल्याला राजकारणामध्ये राणे, पवार, चव्हाण जे कोणी असतील, ही नावं म्हणजे काही त्या समाजाचं म्हणजे एकूणच प्रातिनिधिक स्वरूप आहे, संपूर्ण समाज नाही आहे है ना. की समाजातले 10% लोक कुठेतरी श्रीमंत आहेत, त्यांची देशामध्ये चर्चा आहे, त्यांची मोठी इंडस्ट्री आहे, म्हणून संपूर्ण मराठा समाज हा पुढारलेला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. आणि दुसरी गोष्ट इथे एक स्पष्ट करू इच्छितो की जसं केंद्र सरकार, आताच उल्लेख केला नरेश भाऊनी की केंद्र सरकारने म्हणजे कुठलीही मागणी नसताना अगदी म्हणजे काही अत्यंत कमी दिवसामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता 10% आरक्षण जाहीर झालं. मग मराठा आरक्षणाला इतका वेळ का लागतोय? की म्हणजे आज राज्यात तुमची सरकार आहे, आज केंद्रात तुमची सरकार आहे आणि ह्याच म्हणजे मी तर सांगतो की महानगरपालिका सुद्धा सत्ताधारी पक्षाची होती की जिथे म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आपली सरकार आहे. मग अडचण येते कुठे आहे? हा प्रश्न तुम्ही विचारताय, मी तुम्हालाच त्याचं उत्तर विचारतो की तुमच्या दृष्टीने याची नेमकी अडचण कुठे येते? नेमकी अडचण आहे इच्छाशक्तीचा अभाव. आणि सगळ्यात महत्वाचा मला इथे दिसून आलेला आहे की काही दिवसापासून मी या गोष्टीचा अभ्यास करतो आहे की एक मराठा समाज हा एक मोठा समाज आहे, कुणबी समाज हा एक मोठा समाज आहे. कुणबी म्हणण्यापेक्षा एक OBC समाज हा एक मोठा समाज आहे आणि मराठा समाज हा सुद्धा एक मोठा घटक आहे. हे आज जर मी ज्या पद्धतीने पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की मराठ्यांचं 13% आरक्षण आणि OBCचं 19 किंवा 27 केंद्रातलं, या पद्धतीने जर ते प्लस करून ह्या दोन्ही समाजाला एकत्र बसवलं तर राजकीय पक्षांची अडचण होते. ही अडचण या आरक्षणातली महत्वाची अडचण आहे असं मला वाटतं. राजकारण आडवं येत आहे असं? राजकारण आडवं येत आहे. इच्छाशक्ती असती, EWS प्रमाणे एका रात्रीतून मराठा आरक्षण तुम्ही लागू करू शकता, त्यांना OBC मध्ये घेऊ शकता, कोटा वाढवू शकता, अनेक उपाय आहेत आणि केंद्र सरकारच हे करू शकते असं माझं ठाम मत आहे. अनिलजी, तुम्ही
आरक्षणाला तुमचा विरोध आहे तुम्ही सांगितलं, पण एका राजकीय पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते आहात, नेते आहात, तर त्या अँगलनी या राजकारणाकडे किंवा या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता? मी खरं तुम्हाला सांगतो, मी प्रामाणिकपणे हे सर्व राजकीय पक्ष जेवढे आहेत, इव्हन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी प्रमुख असताना या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, यामुळे समाजामध्ये भांडणं आताच निंबाळकर साहेबांनी बोलले का 20% सक्षम आहेत, 80% अजूनही मागासलेले आहे, म्हणजे गरीब आहे. म्हणजे त्यांचा अर्थ, म्हणण्याचा अर्थ असा आहे का भाई गरिबांना सवलत मिळाली पाहिजे, जे आज मिळत नाही. मग हा दुसरा आपण बोललो की 100% देऊन टाका. म्हणजे 100%चा अर्थच असा आहे का जे आर्थिक मागासलेले आहेत, जातीच्या भरोशावर नाही. मी एका विशेष जातीमध्ये खूप श्रीमंत जर आहो तर मला त्याची गरज नसावी, पण आर्थिकतेमध्ये जर मी गरीब आहो तर मला प्रत्येक ठिकाणी कुठेतरी आरक्षण मिळावं. आर्थिकतेचं आरक्षण म्हणजे सर्व संपण्याचा माझा उद्देश, असं म्हणायचा असा उद्देश आहे का खरोखर आर्थिकतेच्या आधारावर जर तुम्ही आरक्षणाची पद्धत सुरू केली तर ते खऱ्या अर्थाने एक सामान्य जनतेचं उत्थान होईल असं मला वाटते. व नेहमी या सर्व हे जे सुरू आहे आज, मराठा, कुणबी, ओबीसी हे, किंवा आता आमच्या ज्या भागात मी राहतो हलबा, कोष्टी, ते एकच आहे, पण ते सुरुवातीला नाव वेगळं टाकलं मग त्या ठिकाणी त्यांच्या आपसामध्ये नेहमी त्यांना अडचण होते. अनेक आमचे नगरसेवक निवडून येतात, त्यानंतर ते डिस्क्वालिफाय होतात कारण की त्यांना सर्टिफिकेटच मिळत नाही, ज्या अर्थी ते हलबीच आहेत, कोष्टीच आहेत. हा जो भाग आहे केव्हा तरी संपवणार की नाही तुम्ही? आज तुम्हाला 75 वर्ष होत आहे, 70 वर्ष होऊन पुढे चाललाय, देश एवढा प्रगत झालेला आहे, अजूनही कुठे तुम्ही जातीपातीमध्ये बसवता? म्हणजे मी माझ्या वैयक्तिक उदाहरण तुम्हाला एक देऊ इच्छितो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझा एक जवळचा जिवलग मित्र तो आरक्षणामध्ये येत होता, मी आरक्षणामध्ये तेव्हा नव्हतो. त्या एका परीक्षा आम्ही चांगल्या मार्गाने आम्ही पास केली, मी जास्त मार्गाने पास केली, त्यांनी कमी मार्गाने पास केली, परंतु त्या जातीच्या आधारावर त्याला ते एजी ऑफिसमध्ये नोकरी लागली. कुठेतरी माझ्यावर, आम्ही जो खरं मित्र जवळचे होतो, पण कुठेतरी माझ्यावर अन्याय झाला असा मनात फिलिंग झाला. कॉलेज जीवनामध्ये जेव्हा आम्ही पॅनल लढवायचं इलेक्शनमध्ये, तर त्यामध्ये जाती धर्माच्या नावाने वोट मागण्याचं तिथूनच सुरुवात झाली होती. तर तेव्हा जात विसरली पाहिजे आपण. मी तुम्हाला मगाशी वैयक्तिक बोलताना सांगितलं का माझा मुलगा ग्रॅज्युएशन झाल्यावर जेव्हा नागपूरला आला बाहेर शिकल्यावर, त्याने मला विचारलं, बाबा मला आपली जात कोणती आहे, कारण की त्याला तोपर्यंत जातच माहीत नव्हती, कारण त्या शाळेत तो शिकला तिथं जात विचारतच नव्हते. तर मला प्राऊड फील केलं मी, का भैया माझ्या मुलाने मला जात विचारली. जात कशाला मला सांगायची? शाळेत जात असताना त्या मुलाला इंडियन्स, मी भारतीय आहे व तुम्हाला सवलती पाहिजे तर आपले सर्टिफिकेट असतात अर्निंगच्या, तर त्या आधारावर द्यावा असं माझं स्पष्ट मत आहे. या देशामध्ये भविष्यात तुम्हाला भांडणं लावायचे नसतील तर कुठेतरी या गोष्टीचा बदलाव तुम्हाला करायला पाहिजे. मी सुद्धा मी इथे जो उभा आहे आणि आज मी माझं जे वर्चस्व आहे किंवा मी माझ्या समाजामधून मला जे केलं आहे, मी एका जमान्यात पटोळे शाळेत असताना माझी शेतीचा धंदा होता, माझे वडील कास्तकार होते, त्यांना जे उत्पन्नाची सोय नव्हती. आज कास्तकारी हा प्रॉफिटलेस बिझनेस झालेला आहे. त्यावेळेस मला एका आरक्षणाच्या मी स्पेशल इकॉनॉमिकचा फॉर्म भरायचा तर मला फी माफ व्हायची, त्या भरोशावर मी आज इथे उभा आहे. आज मी बिल्डर झालो, आज मी शिकलो, आज मी इंजिनियर झालो, एमटेक केलं. तर आरक्षणाच्या भरोशात मला म्हणायचं का मुख्य प्रवाहामध्ये जो आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे मांडलं आहे त्याची जाती त्याचा सर्वे झाला पाहिजे. जसं बिहारनी आपला सर्वे केला आहे, सामाजिक दृष्टिकोनातून जो सर्वे झाला, जातीनिहाय जो सर्वे झाला, तो पिक्चर समोर आला तर ह्या सगळ्या गोष्टीचा उभाव होईल. आता सध्या मी माझं क्रिमिलेअर आहे. आता आम्हाला असं वाटते की आमच्या समाजामध्ये 20% लोक आम्ही घेतच नाही त्याचं आरक्षणाचं, कारण का आम्ही 8% लिमिट टाकली आहे क्रिमिलेअर, त्याच्यामुळे आम्ही क्रिमिलेअर आहोत, त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण मग घेत नाही. पण 80% आमचा कुणबी समाज खेड्यापाड्यात राहतो, आजही बिचारा शेती करून त्याचं काही उत्पन्न निघत नाही. आज त्यांच्या पोरांना इंजिनियर व्हायचं, IAS बनायचं आहे, परीक्षा पास करायच्या, त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणणं आहे. त्यांना त्याच्यासाठी हे आरक्षण आहे, त्यांच्यावर कुठं कुऱ्हाड नाही आली पाहिजे, त्यांच्या हिताला कुठं झालं त्यासाठी आम्ही जोपासतो आहे. म्हणून ओबीसीचा मुद्दा आला आहे. ओबीसीमध्ये 400 जाती झाला, जशा पर्सेंटेज अजून एक जात ऍड झाली, अजून एक झाली, त्याच्याने ते आमचं रिझर्व पहिले तर 27% पैसे विदर्भामध्ये 19% मिळते. आता काही पूर्ण आम्हाला मिळत नाही आहे, चंद्रपूरला 12% मिळते, म्हणजे 52% आमचे टक्के येतेच कुठे आमच्या नशिबामध्ये.
ते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता मेन म्हणजे जातीय जे जनगणना तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल, पण स्टेटनी बिहारनी जसं केलं तसं महाराष्ट्राने जर केलं, आम्ही तसं प्रस्ताव दिला आहे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांनी जेव्हा आमच्या आंदोलनात आले तर आम्ही सरळ सांगितलं, भाऊ यात सर्वे करा, याचा प्रत्येक जातीचा किती पर्सेंटेज आहे, त्यानुसार त्यांची आर्थिक सर्वे, सामाजिक, सांस्कृतिक नाही, शैक्षणिक सगळ्या सर्वे रिपोर्ट घ्या, त्याप्रमाणे मग पुढचा अभ्यास करून मग काहीतरी करता येईल. पुढचा प्रश्न माझा तुम्हाला तिघांना पण आहे, एक एक करून उत्तर द्या. की तुम्ही मगाशी म्हटलं तसं ओबीसी समाजामध्ये फक्त कुणबी समाज किंवा तेली, माळी, धनगर एवढेच नाही आहे, 350 पेक्षा अधिक जाती ओबीसी समाजामध्ये आहेत. तर हा त्या सगळ्यांचा हा मुद्दा आहे. तर त्यांच्यातून आरक्षण काढून मराठा समाजासाठी देणे हा एक विषय आता सध्या चर्चेचा आहे. या दोन समाजामध्ये विनाकारण तेढ निर्माण होते आहे का, की राजकीय दृष्ट्या ती जाणीवपूर्वक केली जात आहे असं तुम्हाला वाटतंय का? नरेशजी, तुमच्यापासून सुरू करू, मग नाही, राजकीय दृष्ट्या ऍक्च्युअल मला नाही, राजकीय दृष्ट्या नाही. आता आमच्याकडे आमचं सरकार जे आहे तीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा, अजितदादा पवार गट हा भारतीय जनता पार्टीत आल्यामुळे हा राजकीय नाही आहे. हा यांनी म्हटल्याप्रमाणे त्याला काही इच्छाशक्तीचा प्रश्न आलेला आहे. आणि मराठाला आरक्षण आमचं म्हणजे मराठा समाजाला असं वाटेल काय भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे मराठ्याच्या विरोधात आहे. त्यांनी 2016ला आरक्षण दिलं म्हणजे आरक्षण द्यायचं आहे, पण कोणाला अन्याय नाही होता, कोणत्या जातीचा अन्याय त्याच्यावर अन्याय करायचा ना दुसऱ्याला आरक्षण द्यायचं तर पुन्हा हे तेढ पुन्हा वाढेल, पुन्हा भडका घेईल. त्याच्यापेक्षा सोल्युशन जर काढायचं असेल तर 52% ओबीसीना हात न लावता जे काही दुसरे उपाय करता येईल ते सरकारने करावे आणि आरक्षण देण्यास आमचा काही वेळ, तेही आमचे भाऊच आहे. आम्ही गुन्हे गोविंद राहतो. महाराष्ट्र क्रांती मोर्चा जेव्हा निघाला त्यावेळेस आम्ही सगळेजण मिळून आम्ही हातभार लावला, कारण का आरक्षण हा त्यांचा, आम्ही म्हटलं ना हे जहागीरदार लोक मराठे जे होते ते जहागीरदार होते. म्हणजे इंग्रजाच्या काळामध्ये ज्यांच्याकडे इंग्रजांनी सोपवला होता भाग ते जहागीरदार म्हणून झाले. त्यांनी मराठा ठेवलं, त्यांनी कुणबी नाही केलं. आणि जे बिचारे शेतात रांगणारे राबणारे ते त्यांनी कुणबी करून घेतलं. तर हा जो आता सध्या मराठा करून घेतलं, काही लोकांच्या वर्चस्वामुळे काही मराठा राहून गेले आणि ते राहिलेला मराठाला आता असं वाटते काय कुणबी समाज असो का आमचे भाऊबंध आरक्षणाचा फायदा घेऊन राहिले तर आम्हालाही मिळाला पाहिजे म्हणून ते पेटले. साहजिक आहे, त्यांचं पेटणं आवश्यक आहे. 20% मराठी धनदाट आहे आणि होऊ शकते प्रत्येकाला आपली मक्तेदारी चालू न करता त्यांनी मराठा आपले जे आता आम्ही कुणबी समाजाचा आहे तर मी 20% म्हणजे 20% झालेलो, चांगला पैशाने सॅल्यूट झाला, माझा सामाजिक लेवल वाढली आहे. पण मला असं वाटतं की माझे बांधव जे 80% खेड्यापाड्यात जे दबून राहिले पाहिजे त्यांना अक्कलच वाटायची नाही, असं होऊ शकते. काय तो प्रकार आहे, परंतु त्यांना अधिकार मिळालाच पाहिजे. जे 80% मराठे खेड्यापाड्यात राहत असेल, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल, त्यांनी मुख्य प्रवाहात आणायलाच पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. पंकजी, ओबीसी आणि मराठा या दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. सर्वात प्रथम मी आपणास सरांच्या एका मतावर थोडंसं मत व्यक्त करू इच्छितो की जिथे आरक्षण नाही, आपल्या देशामध्ये अशाही काही संस्था आहेत की तिथे आरक्षण नाही. उदाहरणार्थ सुप्रीम कोर्टाचं उदाहरण घ्या. सुप्रीम कोर्टांमध्ये 24 न्यायाधीश आहेत. आता विचार करण्याची गोष्ट आहे की त्यामधले किती ओबीसी आहेत. 10% सुद्धा त्यामधले ओबीसी न्यायाधीश नाहीत. त्यानंतरच्या काही संस्था आहेत, ईडी, आयबी, सीबीआय, या ठिकाणी सुद्धा आरक्षण नाही. त्या ठिकाणी किती ओबीसी आहे. आणि आत्ताच अगदी परवा राहुल गांधींनी संसदेमध्ये एक पेपर शो केला की ज्याच्यामध्ये 80 सेक्रेटरियल म्हणजे सचिवालयामध्ये 80 सचिव आहेत जे देश चालवतात आणि त्या 80 सचिवामध्ये 3 ओबीसी सचिव आहेत. मग ओबीसींचे म्हणजे प्रश्न आणि त्यावर खर्च होणारा निधी या सगळ्या गोष्टीचा मेळ कसा बसणार. माझं म्हणणं असं आहे की जिथे ओबीसीचं किंवा इतर आरक्षण नाही आहे तिथे या लोकांना मागे ठेवण्यात आलेलं आहे. मग एससी कम्युनिटी असो, एसटी असो, ओबीसी असो. आणि म्हणून मराठा महासंघाचं हे म्हणणं आहे की आरक्षण अतिशय आवश्यक आहे. की जिथे तुम्हाला आरक्षण नसणार तुम्ही बॅकवर्ड राहालाच, नक्कीच राहाल तुम्ही बॅकवर्ड. दुसरा आपला प्रश्न आहे की या निमित्ताने दोन समाजामध्ये भांडणं किंवा वाद निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होतोच. वाद नक्कीच होईल. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो नरेश भाऊ की कुठलाही प्रश्न असो, मागे एसटी कामगारांचा संप असो, मराठ्यांचं आरक्षण असो, ओबीसींचं आरक्षण असो, या सर्वांचा पुळका विरोधी पक्षाला जास्त असतो. मग विरोधी पक्षामध्ये कोणीही असो
त्या या सगळ्यांचा पुळका विरोधी पक्षाला असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर मात्र ह्या सर्व गोष्टींचा विसर पडतो. आणि जसं मी पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की सरकारला, जसं आज जो मराठा सेवा संघाचा फॉर्म्युला आहे की दोन्ही समाजाला, म्हणजे मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यास हरकत नाही, परंतु कधी जेव्हा ओबीसीचा कोटा वाढवून देण्यात येईल तेव्हा. आणि जर असं झालं तर नक्कीच हा वाद संपेल. आणि म्हणजे कुणबी हे सुद्धा पूर्वश्रमीचे मराठेच आहेत. त्यामुळे आणि मोर्चा काढताना आपण तीच भूमिका घेतली होती नरेश भाऊ की मराठा हा आमचा मोठा भाऊ आहे, त्यांना सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे. तर आणि महत्वाचं काय आहे की हे दोन्ही समाज, हे दोन मोठे समाज जेव्हा एकत्र येतील तेव्हा राजकीय पक्षांची घोची होणार आहे. आणि त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आहे, भांडणाचा विषय बनवला जातो आहे. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्या, कोटा वाढवून द्या आणि केंद्र सरकार हे सहज करू शकते. नाही, एक महत्वाचा मुद्दा त्याच्यात पुन्हा राहतो की मगाशी म्हटल्याप्रमाणे ओबीसी मध्ये 350 जाती आहेत, बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त जाती आहेत. तर त्या सगळ्यांना मिळून 27% आरक्षण आहे किंवा 19% आरक्षण आहे. बरोबर. तर केवळ एका कुणबी समाजाची मान्यता ही पुरेशी आहे का? उरलेल्या सगळ्या ज्या जाती आहेत त्यांच्यातला वाटा काढून मराठ्यांना द्यायचा असा मुद्दा आहे. तर स्वाभाविकपणे एक वेगळी व्यवस्था निर्माण होण्याची गरज तुम्हाला वाटते का? कारण एका जे काही ठरलेलं आहे किंवा आहे आजच्या क्षणी त्याच्यातून काढून जर द्यायचा विषय असेल तर एका जातीवर नाही, तो 350 जातींवरचा अन्यायाचा विषय आहे. त्याच्या संदर्भात काय सांगा? काढून देण्याला माझा विरोधच राहील. आज तुम्ही जर म्हणत असाल की 19% आम्ही मराठ्यांना आणतो, 27% मराठ्यांना आणतो, माझा आणि सेवा संघाचा त्याला विरोध राहील. परंतु जो 13% राज्य सरकारने मागे कोटा निर्धारित केला होता त्याच्या सहित जर ते आरक्षण येत असेल तर आम्ही ऑलवेज त्याला पाठिंबा देऊ. त्याच्यानंतर पहा, काही गोष्टी सेट कराव्या लागतात. म्हणजे आज म्हणजे जसं कुटुंब प्रमुख असतो, म्हणजे तो प्रत्येकाला जर सदस्याला विचारत असेल की अरे हे करायचं, तिथे वेगवेगळे सूर निघू शकतात. काही गोष्टी ट्रेंड सेट करावा लागतो. इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणीबाणी लावून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले होते. मला आठवते आम्ही लहान असताना गावातली काही मंडळी उचलली होती की ज्यांना 8-8, 9-9 अपत्य होते आणि त्यांची ऑपरेशन्स करून त्यांना परत पाठवण्यात आलेलं होतं. काही गोष्टी सक्ती करावी लागते. म्हणजे ते देशासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी असे काही निर्णय असतात. तर मला असं वाटतं की परिणाम या गोष्टीचे सकारात्मकच निघणार आहे. ज्या पद्धतीने मी म्हटलं की विदर्भामध्ये कुणब्यांचं प्रमाण जास्त आहे, विदर्भ आणि स्पेशली कोकणांमध्ये. बरोबर. तर कोकण आणि विदर्भामध्ये कुणब्यांना आणि ओबीसीला संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला फायदा होईल. तर ही आमची या पद्धतीची भूमिका राहील. आणि तुम्हालाही तोच प्रश्न आहे, मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का? दोघेही नेत्यांच्या, मान्यवरांच्या बोलण्यातून असं आढळलंय कुठेतरी हे राजकारण होते आहे. विरोधी पक्ष, सत्ता पक्ष याचा अर्थ राजकारण होत आहे. अनेक गोष्टी राजकारणामध्ये विरोधी पक्षात राहून त्याच गोष्टीचा विरोध करतात ना, सत्तेवर आल्यावर ते म्हणतात ते समर्थनही करतात. ज्याच्यात राजकारण सुरू आहे. जर कोणाला काही द्यायचं असेल मराठा समाजाला किंवा कोणत्याही कम्युनिटीला एक्स्ट्रा तुम्हाला काही द्यायचं असेल, त्याची मागणी असेल, त्याची मागणी असू शकते, रास्त असू शकते. तर त्याकरता केंद्राने पुढाकार घेऊन काही निर्णय असे घ्यावे जेणेकरून ह्या गोष्टी घडणार नाही. तर काही दिवस पण तुम्हाला चालवायचं, तसं तर मी याच्या विरोधातच आहोत, पहिलेच बोललो मी. परंतु तुम्हाला काही दिवस पुन्हा हे असं वाटते का अजून 5-10 वर्ष ठेवू आपण, त्यानंतर मग पुन्हा सर्व समावेशक करू आपण. तर केंद्राने एक निर्णय घ्यावा चांगल्यापैकी. या 50% जी अट आहे त्याला तुम्ही वाढवून सर्व जे सर्वांच्या ओरड देशामध्ये आहे त्यांना ऍडजस्ट करून एक वर्ष कुठेतरी भांडणं थांबवले पाहिजे असं माझं मत आहे. या आरक्षणाच्या नीतीमुळे जनमानसामध्ये, समाजामध्ये आपसात तेढ निर्माण होणे हा त्या मागचा माझा उद्देश. पण तरी केव्हा तरी हा विषय पुन्हा येईल, नवीन एखादी कम्युनिटी मोठी होईल की म्हणेल आम्हाला त्याच्यामधून द्या, तेव्हा पुन्हा वाद होईल. तो व्हावा नाही म्हणून कुठे तुम्ही एक सर्वपक्षीय लोक बसा एकत्र ठरवा, पुन्हा 5 वर्ष, पुन्हा 10 वर्ष, 15 वर्ष, केव्हा एक डेडलाईन केव्हा तरी द्या. हे जातीपातीचं राजकारण, जातीपातीचं आपसात हे जे सुरू आहे ते कुठेतरी बंद व्हावं असं मला वाटतं. कधीतरी संपलं पाहिजे.
स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या 3 नेत्यांच्या व्यतिरिक्त अजून काही लोक या चर्चेमध्ये सहभागी होतात. ते काय म्हणतात ते बघू. मग आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला की मराठा आरक्षणाचा जो लफडा आहे, म्हणजे प्रकरण आहे ते चिघळत आहे, तर मुळात म्हणजे हा प्रकरण चिघळलं का? मराठा लोकांनी गेल्या 5-6 वर्षापासून मागणी रेटलेली आहे की मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं. त्यावेळेला ओबीसी समाजातील अन्य घटकांनी सुद्धा त्यांना मदत केली, त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्यांना आरक्षण मिळावं हे आम्ही पण त्यांना सपोर्ट केला. परंतु कालांतरानं त्यांच्या मागण्या डायव्हर्ट होत गेल्या, मूळ मागणीपासून ते विचलित झाले आणि आता जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं 2 महिन्यापासून सुरू होतं त्यांचं, सुरुवातीला त्यांनी म्हटलं की मराठ्याला ओबीसी म्हणजे आरक्षण द्या, नंतर लाठीचार्ज झाला जालन्याचा, त्याच्यानंतर त्यांची मागणीच बदलली. त्यांनी म्हटलं की मराठ्यांना सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्या. तिथून खरा टर्न आला मराठी आंदोलनाला. आणि झालं का की ओबीसीमध्ये तुम्हाला माहिती आहे की 386च्या वर जाती आहेत महाराष्ट्रात. केंद्रामध्ये 27% आरक्षण मिळते, महाराष्ट्रात 19% आरक्षण आहे. त्याच्यातही काही जिल्ह्यांमध्ये कमी आहे, काही जिल्ह्यांमध्ये जास्त आहे. म्हणजे ॲन ॲव्हरेज जर आपण मराठ्यांचं आरक्षण काढलं तर जास्तीत जास्त 13 ते 14% महाराष्ट्रामध्ये मिळून आलं. आता 386पेक्षा जास्त जाती असलेल्या ओबीसी समाजामध्ये जर समजा अजून ही जी मराठा जात आहे महाराष्ट्रात, ही जवळजवळ नाही की इथं 12 ते 13% आहे. ही जर ॲड केली तर मराठा म्हणजे वर्तमान ओबीसीचं आरक्षण इफेक्ट होईल आणि त्यांच्या आरक्षणावर फरक पडेल. ही भावना, ही अस्थिरतेची भावना सर्व ओबीसी बांधवांमध्ये तयार झाली. त्याचा परिणाम आता काही लोक म्हणतात की बा कुणबी शब्द घेतल्यामुळे कुणबी चिडले. कुणबी नाही चिडले, कुणबी तर चिडले, पण त्यांच्याबरोबर तेली माली बाकीचे जे समाज आहेत, जे बहुसंख्य समाज आहेत, ते सुद्धा इव्हन कलार समाज, ते सुद्धा त्यांना असं कुठंतरी अस्थिरतेची भावना निर्माण झाली, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि त्यांना वाटलं की याचा आता कुठंतरी प्रतिकार करायला पाहिजे. आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही आहे. पहिलं मी सांगून देऊ की मी स्वतः तिरळे कुणबी समाजाचा अध्यक्ष आहे. मी आता जे आंदोलन झालं सर्व शाखीय कुणबी समाज आणि ओबीसी यांचं कृती समितीचा पण सदस्य आहे. मी अनेक सामाजिक आणि सहकारी क्षेत्रामध्ये कार्य करतो. परंतु ओबीसी लोकांमध्ये ही जी भावना, अस्थिरतेची भावना निर्माण झाली, त्याच्यामुळे ते आंदोलन गेल्या 10 तारखेपासून तुम्ही पाहता नागपुरात संविधान चौकात ओबीसींनी सुरू केलं. म्हणून तर आम्ही बघा, जसं गव्हर्नमेंटनी GR काढला की मराठ्यांना त्यांच्या मागणीनुसार, त्यांच्या 4 मागण्या होत्या, त्याच्यात महत्त्वाची मागणी त्यांनी ही रेटली. नंतर त्याच्या जसा GR काढला की यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबद्दल कारवाई प्रारंभ करावी, त्याच दिवशीपासून कुणबी समाज आणि अन्य कुणबी समाजांच्या जे शाखा म्हणा आणि ओबीसी समाज, इव्हन त्याच्यात तेली माली कलार आणि जे मोठे समाज आहेत ते सुद्धा त्यांना जुळले आणि कलेक्टरच्या माध्यमातून सर्वांना रिप्रेझेंटेशन दिलं, वेळ दिली. त्याच्यानंतर 10 तारखेपासून साखळी उपोषण सुरू केलं. उपोषणामध्ये आमची एकच मागणी आहे की आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात नाही आहोत. ते आमचे मोठे भाऊ आहेत, आम्ही मानतो त्यांनाही, त्यांच्यातही गरीब लोक आहे, तर त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. पण कसं मिळायला पाहिजे? जसं 51% आरक्षण आहे, तुम्हाला माहिती आहे, 51च्या वर 10% आरक्षण EWSला दिलं. त्यावेळेला कोणी मागणी केली होती का? कोणीच मागणी नव्हती केली. तरी केंद्र सरकारने बिल पास केलं, राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली आणि ते मंजूर झालं. मग तसं करावं ना, सरकारच्या हातात तर पूर्णच पॉवर आहे ना. कोणतं सरकार आहे काय आहे मी त्याच्याकडे म्हणत नाही. महाराष्ट्रात कोणाचं सरकार आहे त्यात तो वेगळा भाग आहे. सरकार येते जाते, मागणी तर तीच आहे ना. काँग्रेसच्या जमान्यात ही मागणी तीच होती. जेव्हा यांचे स्वतःचे मुख्यमंत्री होते गेल्या 7-8 वर्षापूर्वी मराठाचे, तेव्हाही तीच मागणी होती. परंतु ती मागणी त्यांची न्यायी आहे. परंतु त्यांनी जी मागणी केली का कुणबी प्रमाणपत्र हे सरसकट मराठ्यांना, त्याला आमचा ओबीसी समाजाचा आजही विरोध आहे, पुढेही विरोध राहणार आहे. आणि सरकारने जर अशा प्रकारे काही प्रयत्न केले की त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र जर वितरित करतो म्हटलं तर महाराष्ट्र मात्र ओबीसी लोक काही जागे राहणार नाही, म्हणजे स्वस्थ राहणार नाही आणि महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. तर त्यांनी हा भाजपने काढलेला मार्ग नाही आहे. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहे, त्यांनी हा मार्ग सुचवला आहे, परंतु हा चुकीचा मार्ग हे आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देऊ शकतो.
मी सुद्धा एक भाजपाचा पदाधिकारी आहे. ओबीसी पश्चिम नागपूर ओबीसी मोर्चा जो आहे त्याचा महामंत्री आहे. परंतु ही मागणी चुकीची आहे आणि आमचा विरोध आहे की बा त्यांना सरसकट प्रमाणपत्र देणं म्हणजे का. आता एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की माणूस जेव्हा जन्माला येतो त्यावेळेस त्याची जात त्याच्या बर्थ सर्टिफिकेटवर लिहिली राहते. जिवंत राहतो आयुष्यभर तो त्या जातीत जिवंत राहतो आणि मरतो तर जातीसेवाकटच मरतो. मग मला सांगा, ज्या माणसाच्या सर्टिफिकेटवर जन्मतः मराठा लिहिलं असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्रच कोणत्या आधारावर सरकार देणारं येत नाही समजा. हा महत्त्वाचा मुद्दा. याच्याकडे कोणीच बोलत नाही. मोठे नेते तर बोलतच नाही, चूप राहतात. आणि दुर्दैव आमचं असं की आमचे जे ओबीसी समाजाचे काही नेते आहेत ते सुद्धा ह्याच्यावर काही बोलायला तयार नाही. माहीत नाही कोणाला भितात, का भितात कोणास ठाऊक. ते फक्त आपलं हे पाहता की माझी खुर्ची वाचली पाहिजे. मी जर असं विरोधात बोललो, हे बोललो, ते बोललो तर मला काही तसं काही नाही आहे. तसं भ्यायचं काही कारण नाही आहे. आपण आपलं जे वस्तुस्थिती आहे तीच समोर ठेवून आलो ना. तर सरकारचा जो प्रयत्न आहे की त्यांना ओबीसी म्हणजे ओबीसीमधून हे द्यायचं, आरक्षण द्यायचं, त्याला आमचा कडक विरोध आहे. पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नरेशजी, पहिला सवाल पुन्हा एकदा तुम्हाला आहे की तसा विचार केला तर मराठा आरक्षणाची मागणी ही बऱ्यापैकी जुनी आहे. नारायण राणे समिती ही बरीच जुनी आहे, किमान 10 ते 12 वर्ष जुनी आहे. हा मुद्दा भाजपाची सत्ता आली की तीव्र होतो किंवा उफाळून येतो असा एक आरोप आहे. तुम्हाला काय म्हणायचं? असं मला तरी वाटत नाही. भाजपाची सत्ता आली, मराठाचा तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे की जरांगे पाटलांनी जे उपोषण चालू केलं त्यावेळेस एक महिनाभर आम्ही त्या टीव्हीच्या चॅनलवर पाहत असताना मला कुठेतरी असं वाटते का पॉलिटिकली राजकीय दृष्टिकोनातून कोणीतरी काहीतरी या सगळ्या गोष्टीला पुश देत आहे असा दिसून येते. कारण का जरांगे पाटील आम्ही त्या विरोधात नाही. मला पहिल्या दिवशी जेव्हा माझी TV9 मराठीवाल्यांनी माझा जर इंटरव्ह्यू घेतला त्याच्यात मी सरळ सांगितलं का आम्हाला मराठा आरक्षणाबद्दल काहीच म्हणणं नाही. त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु वंशवल्लीनुसार त्यांना आरक्षण असा सरसकट असा GR आला. ते काहीतरी त्यांची कमिटी बसली, त्या कमिटीमध्ये ते लोक घेऊन आले आणि त्यांना सांगितलं आणि तो GR काढला शिंदे साहेबांनी. परंतु त्याच्यानंतर जेव्हा शरद पवार साहेब किंवा अजून काही मंडळं भेटायला गेले जरांगे पाटलांची तब्येत खराब झाल्यामुळे, पुन्हा मग त्या गोष्टीला पुन्हा दुसरं तो GR पेंडिंग ठेवला. आम्ही इकडे आंदोलन पेटवले. पुन्हा मग कुठंतरी नाही आम्हाला सरसकट कुणबी करा असं जेव्हा म्हटलं तेव्हा पुन्हा कुणबी समाजाला असं वाटलं काय आमच्या समाजावर तो आला तर आमचा कुणबी समाज पेटला. आम्ही सरसकट कुणबी केल्याने ओबीसी, मग त्याच्यापुढे काय झालं का आमचं कुणबी समाजाचं सरसकट करा, त्याच्यामुळे आमचा आरक्षणाचा ओबीसीचं आलं त्याच्यामुळे बाकीच्या जाती झाला. तर याला कुठंतरी हा पॉलिटिकलच मुद्दा असा मला वाटतो. हे नेहमी चालत आता यांनी म्हटल्याप्रमाणे, साहेबांनी म्हटल्याप्रमाणे मला असं वाटते का हे सर्वपक्षीय बसून कुठेतरी याचा तोडगा काढायला पाहिजे आणि आम्ही आपसात भांडलो नाही पाहिजे. तेढ निर्माण आहे. चांगला आपला महाराष्ट्र राज्य आता पुरोगामी होत चालला आहे, वाढत चाललेला आहे, आज चांगल्या याच्यावर पोहोचलेला आहे. अशा प्रकारचे होत असताना जे सामाजिक कामं जे लोकांची गरीब लोकांच्या योजना आहे किंवा कामं आहेत ते पेंडिंग राहतात आणि या उपोषण आंदोलनामुळे आपला वेळ जातो. त्याच्यामुळे सर्व पक्षीय मिळून जर याच्यावर एखादा चांगला तोडगा निघाला तर तो काढायला पाहिजे. पंकजजी, पुन्हा एकदा स्पेसिफिक प्रश्न आहे की महाराष्ट्रात भाजपा सत्तेवर आल्यावर किंवा देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यावर मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र होतो असा एक आरोप आहे. तुम्ही काय सांगा? नाही, या प्रश्नाला मी सहमत नाही. कारण विचार करा की जर तुम्ही गुगलवर गेले तर तुम्हाला एक इंडिया टुडेचं एक कव्हर पेज मिळणार की ज्यामध्ये एक मराठा समाजाचा व्यक्ती डोक्याला काहीतरी एक रुमाल बांधलेला आहे, ज्यांनी मागे जाळपोळ केलेली आहे आणि तो आपले दोन्ही हात उंचावून मराठा आरक्षणाची मागणी करतोय. मागे जाळपोळ सुरू आहे. हा फोटो 25 वर्षाआधीचा आहे. मग 25 वर्षाआधी या महाराष्ट्रात कोणाची सरकार होती? ठीक आहे, हा मराठा आरक्षणाचा मुद्दा जुना आहे. याआधीच ठाकरे सरकार असताना एसटी कामगारांचं आंदोलन सुरू होतं. फडणवीस साहेबांनी एसटी कामगारांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावं याकरता सुद्धा 2 दिवस त्यांनी तिथे भेटी दिलेल्या होत्या. म्हणजे मी जसं पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं, दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात मी म्हटलं होतं
की बुवा ह्या आंदोलनाचा पुळका हा विरोधी पक्षांना येत असतो, मग तिथे कोणी असो, सरकार विरुद्ध लढायचा एक मुद्दा त्यांना मिळतो. परंतु आज आता मला वाटते 1 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे हे सरकार येऊन, 1.5 वर्षाचा काळ आलेला आहे. एसटी कामगारांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या का? त्यांचं सरकारीकरण झालं का? पण तेव्हा मात्र फडणवीस साहेबांनी तिथे त्या आंदोलनाला समर्थन दिलेलं होतं. तर हा मुद्दा राजकीय आहे. दुसरी गोष्ट की मराठा आरक्षणाची मागणी आणि तीही कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना देण्यात यावं. साहजिक आहे, कुणबी समाज समोर आला, कुणबी समाजासोबत ओबीसी समाज आला. याच वेळेस काय होते की याच वेळेस धनगर समाजाची आंदोलनं सुरू होतात. म्हणजे हा नेमका मुहूर्त कोण साधत आहे? म्हणजे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा हा मुहूर्त कोण साधत आहे? आम्हा सामान्य लोकांना काय वाटते की अरे आता सरकार चांगली फसली आहे, इकडे मराठा आणि इकडे ओबीसी, तिकडून धनगर. आता ओबीसी म्हणजे हे या तिन्ही समाजाच्या मध्ये सरकार फसलेली आहे, परंतु सरकार फसलेली नसते. हा समाजाची मान फसलेली असते आणि ती कधी कटेल याचा आता भरोसा नसतो. म्हणजे विवाद उत्पन्न करण्याला एक काय म्हणते कारण त्याला तिथे मिळतं आहे आणि हा मुद्दा चिकट ठेवायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं केंद्र सरकार एका झटक्यामध्ये हे सगळं करू शकते, केंद्र सरकारच्या हातामध्ये सगळं आहे. परंतु राज्यातही सरकार आपली आहे, केंद्रातही आपलीच आहे. परंतु मुद्दा आम्हाला कोणाला सॉल्व्ह करायचा नाहीये आणि त्यामुळे त्या पर्टिक्युलर समाजांना ताकद दाखवण्याची वेळ येते. आणि तुम्हाला सांगतो की पहा 2019चे आकडे माझ्याकडे आहे की ज्यामध्ये भारतीय संसदेमध्ये महिलांचं प्रमाण किती होतं? फक्त 52. खासदारांची संख्या किती आहे? 545च्या जवळपास, एखादा आकडा चुकू शकतो. आणि 52 हा आकडा हा 10% सुद्धा नाही. म्हणजे जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत आम्ही त्यांना दिलंच नाही. ज्यांची गरज आहे, प्रतिनिधित्व ज्यांना आवश्यक आहे त्यांना प्रतिनिधित्व आवश्यक आहे, पण आम्हाला त्यांना पुरुषांना, इथे आपण सगळे पुरुषच आहोत, आम्हाला महिलांना प्रतिनिधित्व द्यायचं नाही, कारण आम्हाला त्याच्यावर आमची मक्तेदारी पाहिजे. तर आज जेव्हा आता आम्ही 33% त्यांना देत आहोत तेव्हा त्या 33% महिला दिसतील. 75 वर्ष झाली पण इथे 150-200 महिला तुम्हाला संसदेमध्ये दिसल्या का? नाही दिसल्या आणि दिसणार सुद्धा नाही जोपर्यंत ते आरक्षण लागू होणार नाही. म्हणून ती आरक्षण ही त्या समाजाची, त्या वर्गाची स्पेसिफिक गरज असते. त्याशिवाय तो समाज प्रगती करू शकत नाही. भांडण्याचा प्रयत्न होतो आहे आणि समाजालाच त्याचं उत्तर द्यावं लागेल. अनिलजी, तुम्ही काय सांगा? बघा, आता यांनी महिलांच्या बाबतीत बोलले 33% आता मिळते आहे, आधी एवढं कमी होतं वगैरे वगैरे. माझ्या डोक्यात आताच प्रश्न आला का राज्यसभा आपल्याकडे आहे, आपण नॉमिनेट करू शकतो. त्या ठिकाणी महिलांना त्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी जास्त प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. पण पॉलिटिकली जनमानसामधून ज्या महिला पुढे येतात, आता महाराष्ट्रामध्ये तर ऑलरेडी आहेत, शरद पवार साहेबांना आरक्षण दिलंच महिलांना. पण माझ्या वास्तविक पाहण्यात असं येते महिलांचे त्या सक्षम नसतात, म्हणजे पॉलिटिकली, सोशियली, पण त्यांना आरक्षणमध्ये त्या येतात महिला बिचाऱ्या, पण सर्व काम त्यांचा पतीच करतो. नागपूर शहरामध्ये मला बघण्यात आलं आहे, तुम्ही नगरसेवक आहात तुम्हाला माहिती आहे, काही महिला आहेच करतो तुम्हाला. मी नाही केलं काम, नाही माझे मिसेस महानगर करतात, पण काही महिला आहेत त्यांचे पती ग्रामपंचायत गावामध्ये आम्ही बघतो त्या महिलेपेक्षा ते पती जास्त काम करतो. म्हणजे मला असं म्हणायचं त्यांना मिळालं पाहिजे, महिलांना आरक्षण निश्चितच मिळावं. तर पण त्यांना तुम्ही राज्यसभेत जास्तीत जास्त पाठवा, MLC बनवा, तिथं यांचं पर्सेंटेज वाढवा ना. सक्षम, खऱ्या अर्थाने सक्षम खासदार जो होऊ शकतो तशा लोकांना आपण लोकसभेत पाठवा. म्हणजे मी या महिलांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही आहे, परंतु कुठेतरी असा विचार व्हायलाच पाहिजे का एबल पर्सनॅलिटी जी आहे त्या पदावर जाऊन बसावी, जेणेकरून जनमानसाचं भलं होईल, असं मला म्हणायचं आहे. माझ्या कंपनीच्या मॅनेजरमध्ये मला महिलेला बसवलेलं बिलकुल आवडेल, परंतु ती महिला किमान सक्षम असावी ती कंपनी चालण्याला, असं एवढं यातून मला असं सांगायचं आहे. या चर्चेचा समारोप करत असताना एक प्रश्न तुम्हाला तिघांना पण आहे. राजकारण बाजूला ठेवून मराठा आरक्षणाच्या या प्रश्नाचं उत्तर तुमच्या दृष्टीने काय? एक एक करून.
मराठा आरक्षणचं आम्ही आता जी आपण चर्चा केली, मराठाला आरक्षण मिळालंच पाहिजे. मी सांगितलं ना का त्यांच्या नाही, कसं मिळेल तो तेच मिळण्याचा म्हणजे- जो प्रश्न सोडवायचा जो आहे, तर राजकारण सोडून द्या, तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे आहेत ते पण सोडून द्या. आत्ताच उत्तर काय केजरीवाल साहेबांनी म्हटल्याप्रमाणे का बुवा जे आर्थिकदृष्ट्या कुंकवत आता आरक्षण हा असा मुद्दा येऊन पोचलेला आहे का यांनी म्हटल्याप्रमाणे का इकॉनॉमिकली जो माणूस इकॉनॉमिकली वीक आहे त्याला आरक्षणाची आता आवश्यकता आहे. सध्या जे 77 वर्ष जे भारताचे झाले आणि आपली जी प्रगती पाहता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 10 वर्ष दिली, आपण 77 वर्ष आरक्षण ओढत आलो. आता आपल्याला एकच मार्ग आहे का तिथे जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोक आहे, असं मराठा समाज असो, कुणबी समाज असो, अजून कोणता समाज असो, त्या ठिकाणी त्या लोकांना आरक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या कसं उचलता येईल, शैक्षणिकदृष्ट्या कसं उचलता येईल, अशा प्रकारचं आरक्षण आता ठेवून हा मार्ग काढता येईल. कारण का नवीन तसंही formula स्पेशल केला नवीन स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासचं तसंही SC-BCचं मला वाटते ते 13% मध्ये तोच प्रकार देवेंद्र भाऊनी केलेला होता त्यावेळेस सरकार असताना, आणि तो हायकोर्टामध्ये टिकलाही होता. जे काही असेल अशा प्रकारचं आरक्षण आता चालू झालेलं करायला पाहिजे. आता हे पुराणं थोडंसं कमी करून नवीन काहीतरी फॉर्म्युला काढला पाहिजे. पंकजी, आर्थिक निकषावर ठीक आहे की एक पार्शली मी इथे समजा नरेश भाऊ सोबत सहमत होईल, परंतु मी ज्याप्रमाणे उदाहरणं दिली की आज सचिवालयामध्ये 80 पैकी फक्त 3च ओबीसी आहेत, किंवा दुसरं उदाहरण मी दिलं की आजच्या लोकसभेमध्ये म्हणजे 2019च्या लोकसभेमध्ये फक्त 52 महिला आहेत. तर जिथे म्हणजे आपण चर्चा ही मराठा आरक्षणाच्या अनुषंगानेच करतो आहे, परंतु ही उदाहरणं मी का दिली की जिथे आरक्षण नाही तिथे संधी मिळत नाही, संधी मिळत नाही आणि मिळणार सुद्धा नाही. आर्थिक बाबीवर जर तुम्ही आरक्षण करत असाल तर समाजामध्ये अशी अनेक मंडळी आहे की ज्यांचा वास्तविक उत्पन्न वेगळं आहे आणि दाखवण्याचं जे स्रोत आहे किंवा जिथे दिसत आहे ते वेगळं आहे, आणि यातून जे खरेखुरे आर्थिकदृष्ट्या मागास लोक आहेत त्यांच्यावर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही है ना. त्यामुळे या पद्धतीच्या आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही तुमचा प्रश्न साधा होता मराठ्यांच्या बाबतीत काय राजकारण सोडून माझं मत असं आहे की हा प्रश्न सोडवलाच पाहिजे. माझ्या महाराष्ट्रामध्ये भांडण नको, आमच्याकडे सर्व सारखे आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटने पुढाकार घ्यावा, कायदा करावा, जे काही वाढवतं ते वाढवावं. याच्यामध्ये ज्या लोक जे भांडणामध्ये आहे, ज्यांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतो, असे अनेक असू शकतात. अजून धनगर कम्युनिटी तुम्ही बोलले, आता मराठा बोलत आहे, अजून कोणी असेल आमच्या भागामध्ये हलबी आहेत, त्यांना एकदा जर तुम्ही भैया ठीक आहे आता हे आम्ही एवढंच वर्ष चालवणार आहे, यामध्ये तुम्हाला दिलं पाहिजे. हे भांडण सोडवण्याचं काम केंद्र सरकारच करू शकते. इथे पार्लमेंटमध्ये पास करावं. सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच येत नाही, तिथे जर पास झालं तर त्यांना काय प्रश्न या मार्ग सोड. म्हणजे कुठे केव्हा तरी ही लढाई, ही भानगड, हे भांडण तुम्हाला आमच्या तिघांमध्ये लावण्यापेक्षा सोडवलं पाहिजे असं आमच्या तिघांचं मत आहे. मला वाटतं बिलकुल आमचं सगळ्यांचं मत एकच आहे. शंकनाथ टॉक शोवर रंगलेली ही चर्चा काळाची मर्यादा लक्षात घेत आपण थांबूया इथेच. आपण तिघही जण शंकनाथच्या निमंत्रणावरून या ठिकाणी उपस्थित झाला. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. गहनों से ऐसे सजे सजाए इस गणेश उत्सव और महालक्ष्मी पूजन पाइए 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑफ 22 कैरेट 916 हॉलमार्क ज्वेलरी. रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंत नगर बस स्टॉप, नागपुर. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स.